अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे स्वामींचा प्रगट दिन. तर प्रगट दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज प्रगट दिन म्हणजे स्वामी सेवेकऱ्यांसाठी आज एक छोटीशी दिवाळीच आहे. तर कोणी मठात जातं, कोणी केंद्रात जातं, कोणी दत्त महाराजांच्या मंदिरात जातं आणि जसं होईल तशी सेवा करत असतं. नाही जवळपास कुठे जाणं झालं तर तुम्ही आपल्या घरात सुद्धा स्वामी असतात. तर आज स्वामींचा प्रगट दिन आपल्याला साजरा करायचा आहे. बऱ्याच जणांनी केला पण असेल. तर आज तुम्हाला दिवसभरामधून तुम्ही महाराजांची सेवा करायची, महाराजांसाठी तुम्ही प्रार्थना करायची. जितकी होईल तितकी तुम्ही महाराजांच्या चरणी सेवा आज रुजू करायची आहे. बघा, आजचा दिवस खूप खूप शुभ आहे. त्याच्यानंतर आज एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तो तुम्हाला करायचा आहे. हा व्हिडिओ कधी येईल काही माहिती नाहीये, पण दिवसभरातून तुम्हाला कधीही तुम्ही हा व्हिडिओ बघता तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. संध्याकाळी रात्री 12 वाजेपर्यंत केला तरीही चालतो, पण हा जो उपाय आहे तो करा. अतिशय प्रभावी हा उपाय आहे. म्हणजे लवकर इच्छा पूर्ण करणारा हा उपाय आहे. तुम्ही सेवा करता, तुम्ही पारायण करता, तुम्ही संकल्प करून सेवा करता, तरी तुमची इच्छा पूर्ण होत नाही. तर तुम्ही हा उपाय करा. बघा, लवकर तुमची इच्छा पूर्ण होईल ती. तर काय करायचं आपल्याला, आपण आज स्वामी महाराजांचा प्रगट दिन साजरा करणार आहोत. तर थोडक्यात तुम्हाला मी महाराजांना नैवेद्य कसा दाखवायचा किंवा महाराजांना नैवेद्यामध्ये काय आवडतं ते सांगते. नंतर मी तो उपाय सांगते तुम्हाला. बघा, आपल्याला आता मी महाराजांचा प्रगट दिन साजरा म्हणजे घरी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक वगैरे सगळं केलेलं आहे. पण केंद्रामध्ये आम्हाला केंद्र जवळ आहे, त्याच्यामुळे आम्हाला केंद्रामध्ये सगळं सेवा वगैरे आमच्या केंद्रामध्ये होतात. घरी जास्त सेवा वगैरे करायची गरज पडत नाही. केंद्रात कसं सामूहिक पद्धतीने सेवा होतात आणि आपल्याला जवळ केंद्र आहे महाराजांच्या कृपेनं, तर तिथे पूर्ण सेवा होतात. तर संध्याकाळी मात्र नैवेद्य मी महाराजांना दाखवणार आहे. सकाळी केंद्रात मांदेळी आहे आज, तर मग सकाळी केंद्रामध्ये भाजी भात जे काही आपल्याला देता आलं, मी जे केलं तर ते मी घरी नैवेद्य दाखवलेलं आहे. पण संध्याकाळी मी अजून वेगळा करणार आहे, काहीतरी गोडा थोडाचं, कारण सकाळी गोड वगैरे काही केलं नव्हतं मी, संध्याकाळी करेल. तर संध्याकाळी नैवेद्यामध्ये तुम्ही जर संध्याकाळी दाखवत असताल तर नैवेद्य महाराजांना कसा दाखवायचा. बघा, महाराजांना काय आवडतं नैवेद्यामध्ये, महाराजांना सगळं आवडतं. कोणी म्हणतं की महाराजांची सेवा करते वेळेस कांदा लसूण नैवेद्यामध्ये चालत नाही. बघा, गुरुचरित्राचं पारायण करतो तेव्हा आपल्याला नैवेद्यामध्ये कांदा लसूण किंवा कडधान्य वर्ज्य असतात. पण इतर वेळेस तुम्ही आता केंद्रामध्ये नैवेद्य नेता तेव्हा पण आपण महाराजांच्या नैवेद्यामध्ये कांदा लसूण टाकू शकतो. नैवेद्य कांदा लसूण टाकून करायचा, असं फिका फिका नैवेद्य नाही करायचा. म्हणजे आपल्याला कसं एक चटकेदार खायला लागतं, तसं चटपटीत जेवण करायचं, जे महाराजांना पण आवडेल, महाराज आवडीनं खातील. तर महाराजांना कांदा भजी खूप आवडतात. त्याच्यानंतर गोडमध्ये बेसनाचे लाडू, आज तुम्ही बेसनाचे लाडू नक्की करा. मी पण संध्याकाळी करणार आहे. त्याच्यामुळे सकाळी काय झालं की केंद्रामध्ये द्यायचा होता डबा, म्हणून मग सकाळी घाईघाईने एवढं काही करता नाही आलं. पण संध्याकाळी मी व्यवस्थित नैवेद्य करणार आहे, कारण नैवेद्य मला व्यवस्थित दाखवला तरच मग माझ्या मनाला चांगलं वाटतं. तर बेसनाचे लाडू तुम्ही करा. त्याच्यानंतर कुरडई पापड, त्याच्यानंतर तुम्ही खीर पण महाराजांना अतिशय आवडते, खीर बासुंदी तुम्ही करू शकता. म्हणजे याच्यामधला तुम्ही कोणताही पदार्थ महाराजांना करून खाऊ घालू शकता. त्याच्यानंतर मोतीचूरचे लाडू, त्याच्यानंतर गोड जो भात असतो, गोड भात, आपण खीर वेगळी झाली, गोड भात वेगळा झाला, केशरी कलरचा गोड भात, तो पण महाराजांना अतिशय आवडतो, तो पण तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर पुरणपोळी, आज बऱ्याचशा स्वामी सेवेकऱ्यांनी महाराजांसाठी पुरणपोळी पण केली असेल, तर पुरणपोळी पण तुम्ही महाराजांसाठी करू शकता. ती पण महाराजांना खूप जास्त प्रिय आहे. उडदाच्या डाळीपासून म्हणजे पिठापासून डाळीपासून आपण जे काही पदार्थ करतो ते महाराजांना खूप आवडतात. त्याच्यानंतर मुगाच्या डाळीचा हलवा, हे सुद्धा महाराजांना खूप जास्त आवडतो. तर तुम्ही याच्यामधला कोणताही पदार्थ महाराजांना करून खाऊ घालू शकता, नैवेद्य दाखवू शकता. तर नैवेद्य दाखवायचा कसा, बघा, महाराजांचं जिथे पूजा तुम्ही मांडली असेल किंवा देवघरामध्येच महाराजां असतील, तर पूर्ण जे काही स्वयंपाक केला आहे तो पूर्ण ताटामध्ये भरून घ्यायचा. प्रत्येक आपण जेव्हा कधी पण रोज पण आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा तुळशीचं पान त्याच्यावर ठेवायचं. तुळशीचं पान ठेवायचं, कारण तुळशीच्या पानाशिवाय
देव कोणतेच देव नैवेद्य स्वीकारत नाही. त्याच्यामुळे तुळशीचं पान ठेवायचं. त्याच्यानंतर हातात पण आपल्या नैवेद्य जेव्हा पाणी आपण फिरवतो तेव्हा हातात पण आपल्या तुळशीचं पान घ्यायचं. तर तुळशीचं पान घ्यायचं हातामध्ये, ते थोडंसं हातामध्ये पाणी घ्यायचं आणि 3 वेळेस ते ओवाळायचं. ताटाला पाणी ते 3 वेळेस ओवाळायचं. म्हणजे एक वेळेस असं ओवाळलं की थोडंसं मधात थांबायचं, त्याच्यानंतर पुन्हा एक वेळेस ओवाळायचं, पुन्हा त्याच्यानंतर पुन्हा एक वेळेस, असं 3 वेळेस ओवाळायचं. आणि महाराजांना ते महाराजांना ते अर्पण करायचं. तर अर्पण कसं करायचं, तुळशीपत्र अर्पण करते वेळेस कोणता मंत्र म्हणायचा, तर प्रत्येक म्हणजे रोज पण नैवेद्य दाखवताना तुम्ही हाच मंत्र म्हणायचा आणि इतर वेळेस कधी पण नैवेद्य दाखवताना हाच मंत्र म्हणायचा. तर काय म्हणायचं, गायत्री मंत्र म्हणायचा. हा 3 वेळेस जेव्हा तुम्ही पाणी फिरवतो तेव्हा गायत्री मंत्र म्हणायचा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सत्यंतवर्तेन परसिंचयामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. असं म्हणायचं तुम्ही 3 वेळेस. आणि नंतर ते तुळशीपत्र महाराजांपाशी ठेवायचं. महाराजांपाशी ठेवताना ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असं म्हणायचं आणि ते तुळशीपत्र महाराजांपाशी ठेवायचं. तर असा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. तर त्याच्यानंतर उपाय, संध्याकाळी उपाय कधीही करू शकता, कधीही दिवसभरातून कधीही. आजचा दिवस सगळा दिवस चांगला आहे. तर काय करायचं, तुम्ही महाराजांच्या देवघरामध्ये आपल्याला एक कागद घ्यायचा, त्याच्यावर त्याच्यात चंदन टाकायचं, 1 रुपयाचं नाणं टाकायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही तुमची इच्छा काय आहे ती तिथे लिहायची, त्या पेनावर, कागदावर लिहायची. तुम्हाला मुलबाळ होत नाही आहे ती लिहायची. त्याच्यानंतर घर होत नाही आहे, तुम्हाला स्वतःचं घर पाहिजे त्याची इच्छा लिहू शकता. त्याच्यानंतर नोकरी, त्याच्यानंतर म्हणजे अशा जी काही तुमची इच्छा असेल, जी असेल ती, तर ती लिहायची. आता बघा, घर काय असं नाही की 7 दिवसाचं पारायण केलं आणि 7 दिवसात तुमची इच्छा पूर्ण होईल, किंवा 21 दिवसात स्वामी चैत्र केलं आणि लगेच तुमची इच्छा पूर्ण होईल. बघा, घर होणं, मूल होणं किंवा आपल्या मनासारखी नोकरी, व्यवसाय, हे सगळं आपलं जे आहे ते ज्या आपल्या नशिबामध्ये जेव्हा त्या गोष्टी लिहिलेल्या आहेत तेव्हाच ते होत असतात. पण आपला प्रयत्न चालू पाहिजे, आपल्या सेवा चालू पाहिजे. जे काही मनामध्ये अडीअडचणी आहेत त्या ह्या सेवेने दूर होत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला घर जरी तुम्ही काढलं तरी तुम्हाला ते वेळ लागणार आहे, मुलबाळ म्हणलं तरी वेळ लागणार आहे. तर ह्या अशा गोष्टी आहेत ना, या गोष्टीला वेळ पण द्यावा लागतो आपल्याला. आपल्याला वाटतं सेवा झाली मग लगेच आपली इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे, असं नाही. तर तुम्हाला जर मुलबाळ व्हायचं असेल, त्याच्यानंतर घरासाठी तुम्हाला सेवा करायची आहे, तर तुम्ही हा उपाय करा. तर काय करायचं, त्या चिठ्ठीमध्ये तुमची इच्छा लिहायची. त्यानंतर चंदन त्याच्यात टाकायचं, 1 रुपयाचं नाणं टाकायचं, ती पुडी म्हणजे त्याची पुडी बांधायची आणि ती देवघरामध्ये महाराजांपाशी ठेवायची आहे. आणि तिथं लिहिताना काय तुमची इच्छा बोलायची आणि माझी ही इच्छा पुढच्या प्रगट दिनापर्यंत पूर्ण झाली असं तुम्हाला तिथे लिहायचं आहे. झाली असं लिहायचं आहे, पॉझिटिव्ह विचार. त्याच्यानंतर ती बांधून महाराजांच्या फोटोपाशी ठेवायची, आजचा पूर्ण दिवस ठेवायची. आणि उद्या ती काय करायची, तुमच्या तिजोरीमध्ये किंवा जिथे तुम्ही पैसे, तुमचे दागिने वगैरे ठेवतात तिथे तुम्हाला ती ठेवून द्यायची आहे. आणि रोज महाराजांना हीच प्रार्थना करायची, जी तुमची इच्छा तुम्ही लिहिलेली आहे तीच प्रार्थना करायची की माझी ही इच्छा पूर्ण झाली आणि माझी ही इच्छा पूर्ण झाली. महाराजांना जेव्हा तुम्ही मुजरा करता आणि जेव्हा महाराजांचं दर्शन करता तेव्हा हेच बोलायचं की माझी ही इच्छा पूर्ण झाली असं म्हणायचं तुम्ही. बघा, तुमचं पुढच्या प्रगट दिनापर्यंत तुमची ती इच्छा पूर्ण झालेली असेल, होणारच. अतिशय प्रभावी हा उपाय आहे. त्याच्यानंतर संकल्प करू शकता किंवा नुसतं महाराजांना विनंती पण करू शकता, नुसतं सांगू शकता. तर काय करायचं, आपण स्वामी चैत्र सारामृत आपण कसं साखळी पद्धतीनं पारायण करतो, कोणी 7 करतो, कोणी 11, कोणी 21, 51, 108. तर तसं संकल्प करायचा. संकल्प नाही केला तरी चालतो, नुसतं महाराजांना म्हणायचं की मी 21 पारायण करेन, मी 51 पारायण करेल वर्षभरामध्ये. संकल्प केला तर कसं असतं, आपल्याला तेच पारायण करावी लागतात, म्हणजे एका सोयीनं करावे लागतात. आणि नुसतं महाराजांना सांगितलं की मी वर्षभरामध्ये 21, 51 काय तुम्हाला करायचे ते पारायण करेल, तर मग तुम्ही कधीही करू शकता. मधामध्ये गॅप पडला
गावी गेला कुठे गेला तरी तुमचं म्हणजे काही त्याला काहीच मर्यादा नसते. म्हणजे आपण ते वर्षभरात करायचे आपल्याला, त्याच्यामुळे आपण कधीही करू शकतो. त्याच्यामध्ये गॅप पडला तरी काही हरकत नाही. तर तुम्हाला जितके होतील तितके तुम्ही त्याचं सांगा महाराजांना. संकल्पयुक्त करायचे असले संकल्पयुक्त पण तुम्ही करू शकता. फक्त एवढंच असतं की संकल्पयुक्त केले तर मग 21 पारायण संकल्प केला तर 21 पारायण होईपर्यंत तुम्हाला मग कुठे पण जावं लागणार नाही. तुम्हाला मग पूर्ण ते नेमधर्म पाळून तुम्हाला पारायण करावं लागतील. आणि गावी कुठे गेला तर मग तुम्हाला तिथे कुठेच वाचायला जमणार नाही, तुम्हाला घरीच वाचावं लागते असं असतं. त्याच्यामुळे वर्षभरात करायचे आहे तर तुम्ही नुसतं महाराजांना सांगायचं मी इतके पारायण करेल आणि तितके तुम्ही करायचे पण वर्षभरात तुम्ही करायचे. पुढच्या प्रगतीपर्यंत तुमचे ते पारायण झालेले पाहिजे. बघा तुमची पुढच्या प्रगट दिनापर्यंत ती इच्छा पूर्ण झालेली असेलच, यात काही शंकाच नाही आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.